नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोड्डेवार आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. आज आपण स्थानिक किंमत, दर्शनी किंमत आणि विस्तारित मांडणी याच्यावरचे प्रश्न पाहणार आहोत. स्वाध्याय क्रमांक 3.1 याच्यातला आपला पहिला प्रश्न आहे. 50,361 या संख्येतील 1000 स्थानी असणारा अंक व एकक स्थानी असणारा अंक यांच्या यांच्या स्थानिक किमतीतील बेरीज किती आहे? म्हणजे 1000 स्थानी कोणता अंक आहे? एकक, दशक, शतक, हजार. 1000 स्थानी 0 अंक आहे आणि 1000 1000 स्थानी आणि एकक स्थानी एकच आहे. आता ह्या दोघांची बेरीज विचारली आपल्याला. आपण ह्या दोघांची बेरीज करू. उत्तर येते 1. उत्तर 1 ही पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. पुढचा प्रश्न घेऊत आपण. पुढीलपैकी कोणत्या संख्येत 4 या अंकाची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे? 4 ह्या अंकाची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे आपल्याला सांगायचं आहे. तर ह्या ठिकाणी 4 ची किंमत किती आहे पहा. एकक, दशक, शतक, हजार, 10,000 याची 4 ची किंमत आहे 40,000. परंतु तुम्हाला तसं समजत नसेल तर 4 घ्या. 4 च्या समोर किती अंक आहे? 1 2 3 4. 1 2 3 4 शून्य लिहा. त्याच्यानंतर इथे 4 लिहा. 4 च्या समोर किती अंक आहे? 1 2 3. 1 2 3. इथं 4 ची किंमत आहे एकक, दशक, शतक, हजार, म्हणजे 4000 झाले. इथे 4 ची किंमत आहे 4 च्या समोर किती अंक आहे? 1 2 3 4. 1 2 3 4. इथे पण 4 आहे. तर इथं शेवटचा जर पाहिला 4 एकक स्थानीच आहे. या 4 ची किंमत आपल्याला फक्त 4 येईल. म्हणजे ते सर्वात कमी जर आपण किंमत जर पाहिली तर ह्या 4 ची किंमत आहे. म्हणजे ह्या पर्याय क्रमांक 4 मध्ये याची किंमत सर्वात कमी आहे. आता आपल्या पुढचा प्रश्न आहे. इथे आपल्याला 2 स्टार दिलेत. या 2 स्टारच्या जागी असणाऱ्या अंकाची दर्शनी किंमत समान आहे. जर त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 45 असेल तर स्टारच्या जागी येणारा संख्या कोणत्या असेल? आपण जर एक एक अंक इथे पाहिला स्टारच्या जागी, ठीक आहे, मी स्टारच्या जागी पहिले 3 हा अंक घेऊन पाहतो आणि याच्यातला दर्शनी किमतीतील फरक आपल्याला 45 येतो का तो पाहायचा. इथे जर मी 3 अंक घेतला आणि इथं घेतला, इथलच्या बाकीचं जसं तसं ठेवलं, ह्या 3ची स्थानिक किंमत आपल्याला 30 येणार आहे. ह्या 3ची स्थानिक किंमत आपल्याला 3 येणार आहे. याच्यातला जर फरक केला तर आपल्याला 27 येतो. परंतु फरक आपल्याला 45 हवा आहे. त्याच्यामुळे हे 3 हे उत्तर नसणार आहे. त्याच्यानंतर 4 घेऊ. म्हणजे 9 7 9 1 7 4 4. या 4 ची किंमत किती आहे आपल्याला? 40. या 4 ची किंमत आहे 4. याच्यातला जर फरक केला आपण तो येईल 36. म्हणजे 36 पण आपल्याला उत्तर नाही पाहिजे, आपल्याला 45 पाहिजे. नंतर मी 5 ठेवून पाहिले इथे, ठीक आहे. तर 9 1 7 5 5. या 5 ची किंमत आहे 50. या 5 ची किंमत किती आहे? 5. या दोघांचा फरक केला उत्तर यायला 45. म्हणजे आपल्याला 5 हा अंक ठेवला तर ह्या स्टार आणि ह्या स्टार या दोघांमधला फरक किती यायला? 45 चा यायला, ठीक आहे. म्हणजे इथे 5 आणि इथे 5 ठेवले. या 5 ची किंमत आली आपली 50 आणि ह्या 5 ची किंमत आली 5च. या दोघांचा फरक किती आला? 45. पुढचा प्रश्न. एका संख्येतील 1000 व एकक स्थानी असणाऱ्या अंकाची दर्शनी किंमत समान आहे. 1000 स्थानी आणि एकक स्थानी असणाऱ्या पहा दर्शनी किंमत सेम आहे. त्यांच्या स्थानिक किमतीमधील फरकही 0 असल्यास तो अंक कोणता आहे? आता हा जो प्रश्न आहे तो पाठ करून ठेवायचा आहे, ठीक आहे. 0ची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत काय राहते? नेहमी 0च असते. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 0. कारण इथे काय म्हणलं त्यांना? स्थानिक किंमत नेहमी 0 आहे, ठीक आहे. 1000 स्थानी जरी असला, एकक स्थानी जरी असला तर स्थान व्हॅल्यू 0 ही फक्त 0ची असते. पुढचा 5वा प्रश्न आपला. आता इथे काय केलं? 36,946
या संख्येतील अधोरेखित अंकाच्या दर्शनी किमतीतील फरक किती आहे? आता इथे दर्शनी किंमत याची किती आहे? 6ची. 6ची दर्शनी किंमत असणार आहे 6च. ठीक आहे, 6ची स्थानिक किंमत म्हणले असता तर 6000 लिहिली असते. प्रश्न व्यवस्थित वाचायचा. दर्शनी किंमत म्हणजे हे किती दिसायला आपल्याला? 6 दिसायला. 6ची दर्शनी किंमत 6. ह्या पण 6ची की दर्शनी किंमत 6. आता याच्यातील फरक जर काढायचा आपल्याला तर फरक किती येणार आपला? 0 येणार आहे. लक्षात ठेवा, 6 दर्शनी किंमत म्हणजे तोच अंक राहतो. त्याच्यामध्ये आपल्याला स्थानिक किंमत म्हणले असते तर एकक दशक शतक हजार याची 6000 राहिली असते आणि याची 6 राहिली असते. वजाबाकी आपलं उत्तर थोडं वेगळं आलं असतं, परंतु इथे दर्शनी किंमत म्हणलं त्याच्यामुळे आपल्याला याचं उत्तर असणार पर्याय क्रमांक 3 0 येणार. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न 39,564 या संख्येतील सर्व अंकाच्या दर्शनी किमतीची बेरीज किती आहे? आता दर्शनी किमतीची बेरीज म्हणलं, आता इथे जर पाहिलं 3ची किंमत असणार 3च असणार, 9ची किंमत 9च असणार, 5ची किंमत, 6ची किंमत आणि 4 ह्या दर्शनी किमती आहेत त्यांच्या सर्वांच्या. आता ह्या सर्व दर्शनी किमतीची आपल्याला काय करायची? बेरीज करायची. 12, 12 आणि 5 17, 17 आणि 6 23, 23 आणि 4 27. तुम्ही अशी पण बेरीज करू शकता. ठीक आहे, ठीक आहे. अशी जरी बेरीज केली किंवा अशी जरी केली तर उत्तर तुमचं एकच येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जी सोयीस्कर जाते ती तुम्ही करा. ठीक आहे, याचं उत्तर आहे 27, जे की पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे 17,500 या संख्येतील शतक स्थानी असणाऱ्या अंकाची स्थानिक किंमत. इथे स्थानिक किंमत विचारलं, पुढील पैकी कोणती आहे? आता 17,500 कसे लिहायचे? 17,500 17,500 म्हणजे 16,750 होतात. इथे 17 जरी दिसले, कारण 17,500 आहेत त्याच्यामुळं त्याची किंमत होती. आणि 17.25 म्हणले असते तर 17,250 झाले असते. ठीक आहे, तर हे 17.25 म्हणलं तर 16,750. आता इथे शतक स्थानी असणाऱ्या पहा, एकक दशक शतक. शतक स्थानी किती आहे? 7. अंकाची स्थानिक किंमत पुढील पैकी कोणती आहे? तर 7ची स्थानिक किंमत किती आहे? 7च्या समोर 2 अंक आहेत, तर त्याच्यामुळे याची किंमत झाली, याच्या समोर 2 शून्य लिहिले, याची किंमत झाली 700. एकक दशक शतक 7ची किंमत झाली 700. तिथं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये. पुढचा प्रश्न घेऊत आपण. पहा, 8-10,000 म्हणजे 8 गुणिले 10,000 केले हे 80,000 होतात विद्यार्थी मित्रांनो. 11,000 75 शतक 8 एकक असणारी पुढील पैकी संख्या कोणती आहे? ठीक आहे, 11,000 म्हणजे 11 गुणिले 1000 करायचे. 11 गुणिले 1000 होतात 11,000 होतात. 75 शतक म्हणजे त्या संख्येला 100 न गुणायचं, मग होतात ते 7,500. शतक म्हणलं तर 2 शून्य घ्यायचे, 1000 म्हणलं तर 3 शून्य घ्यायचे, एकक म्हणलं तर 8 ला 8च घ्यायचे. ठीक आहे, आणि या सर्वांची बेरीज करायची. झाली 98,508. 98,508 आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये भेटतात. अजून एकदा समजावून सांगतो. 10,000 म्हणलं तर काय करायचं? हे 8 घ्यायचे. 10,000 म्हणलं तर आपल्याला 1 2 3 4 शून्य द्यायचे. 1000 म्हणलं तर किती शून्य द्यायचे आपल्याला? 11,000 म्हणलं तर आपल्याला 11च्या समोर 3 शून्य द्यायचे. 75 शतक. शतक म्हणलं तर किती शून्य द्यायचे? 2 शून्य द्यायचे. आणि एकक म्हणलं तर एकही शून्य द्यायचा नाही. आणि ह्या सर्वांची बेरीज करायची. ह्या सर्वांची बेरीज आपल्याला मांडून व्यवस्थित करायची आहे. एकाखाली एक आपल्याला अंक लिहिता यायला हवे. ठीक आहे, या सर्वांची जर बेरीज केली तुम्ही, किती? 98,508. चला पुढचा प्रश्न घेऊत आपण. 30,458 या संख्येतील 4 अंकाची स्थानिक किंमत 8 अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे?
तर चारची इथे किंमत किती आहे? चारची किंमत आहे इथे चारच्या समोर 2 अंक असल्यामुळे चारची किंमत 400 आहे. आता हे असं पण काढू शकतो. एकक, दशक, शतक 400. 8 या 8 ही संख्येची स्थानिक किंमत किती आहे? 8च आहे. आता किती पट म्हणलं त्याला भागाकार करायचा विद्यार्थी मित्रांनो. पट म्हणलं तर भागाकार करायचा. 8 पंचे 40. शून्यला शून्य लिहा. किती पट झालं उत्तर? भागाकार किती आला? 50 आला. म्हणून याचं उत्तर आहे 50 पट आहे. चला 5 एकक एक 5 अंकी संख्येत अ, ब, क, ड, ई हे अंक अनुक्रमे 10,000, 1000, शतक, दशक, एकक आहे. तर आपल्याला स्थानिक किंमत किती राहणार आहे? पहा अ च्या समोर आपल्याला 10,000 लिहावं लागेल. अ च्या समोर काय लिहावं लागेल? 10,000 इथे लिहूत आपण. 10,000 लिहावं लागेल कारण याची 10,000 शतक आहे. याची ब ला आपल्याला 1000 ब लिहावं लागेल. 1000 ब. क शतक आहे. 100 क लिहावं लागेल. ड किती आहे? 10 दशक ड लिहावं लागेल. आणि 1 ई लिहावं लागेल. आता असा अंक जर पाहिला 1 लिहायची गरज नसते. फक्त ई लिहिलं तरी चालेल. 2, 4 असला असता तर आपण लिहिलं असतं. 10,000, 1000, 100, 10 पहा आपल्याला हे पर्याय क्रमांक 1 मध्ये त्याचं उत्तर भेटलं आहे की नाही? इथे 10,000 इथे 100 आहे. 10,000, 1000, 1000च आहे इथे. इथे 10,000, 1000, 100 हा एकक, दशक, शतक म्हणजे 100, 1000 म्हणजे 1000 आणि ते 10,000 आहे. त्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. अशा प्रकारे हा आपण सराव संच पाहिलेला आहे 3.1. 3.2 आपण पुढच्या क्लासमध्ये पाहू. ठीक आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.